ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्र. तोडकर संजीवनी रील स्पर्धा आजपासून सुरू झालेल्या आहेत. 28 तारखेपर्यंत आपण आपल्या वेगवेगळ्या ज्या काही रील्स असतील त्या खाली दिलेल्या आयडीज वरती रील टॅग करा आणि त्याच्यामधले जे काही कॅन्डिडेट सिलेक्ट होतील असे 10 कॅन्डिडेट्सना 29 तारखेला आमचा 1 लाखांचा महाराज दांडिया कोल्हापूरमध्ये आहे. तर या महाराज दांडियाचं खास आमंत्रण असणार आणि जे काही बक्षिसं वाटप आहेत ही सुद्धा 29 तारखेला होतील. त्यामुळे लवकर आपापल्या रील्स टॅग करा. थँक्यू. बीजापूरगदेक्षुकार मुखरुजा चक्राब्ज पाशोत्पला व्रीह्यग्रस्व विषाण रत्नकुंभ प्रोद्यत्करांभोरुहा ध्येयो सवल्लभया सपद्मकरया श्लिष्टोज्ज्वलद्भूषया विश्वोत्पत्ति विपत्ति संस्थितिकरा विघ्नेश इष्टार्थदा या माया मधुकैटभप्रमथिनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षणचण्डमुण्ड प्रमथिनी या रक्तबीजाशनी शक्ति शुंभ निशुंभ दर्पदलनी या सिद्धलक्ष्मी परा सा चंडी नवकोटी मूर्ती सहिता मां पात विश्वेश्वरी. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न विश्वंभर मालेकर, मंदिर आणि मूर्तिशास्त्र अभ्यासक, कोल्हापूर. श्री दुर्गा सप्तशती या संस्कृत ग्रंथाचं प्राकृत रूपांतर असणाऱ्या देवी महात्म्य या ग्रंथाचं पठण अध्ययन आपण करतो आहोत. यापूर्वी आपण देवीचं प्रथम चरित्र म्हणजे अर्थात महाकालीचा अवतार, महाकालीचं प्रागट्य, दुसरा मध्यम चरित्र म्हणजे महिषासूर वधासाठी प्रकट झालेल्या 18 हाताच्या महालक्ष्मीचं चरित्र आणि त्यानंतर तिसऱ्या अवताराच्या म्हणजे उत्तम चरित्राच्या प्रारंभाला आपण सुरुवात केली होती. मधुकैटभाच्या वधासाठी ब्रह्मदेवांनी भगवान नारायणांच्या शरीरात व्याप्त असलेल्या योगमायेची स्तुती केली. ती ब्रह्मादी स्तुती आपण यापूर्वी श्रवण केली. तसं महिषासुराचा संहार झाल्यानंतर देवांनी आदिशक्ती जगदंबेची जी स्तुती केली ती शक्रादी स्तुती म्हणजे इंद्रादी देवतांनी केलेली स्तुती आपण ऐकली. आता पुन्हा एकदा शुंभ निशुंभ नावाच्या दैत्यांनी त्रास दिल्यानंतर हे सगळे देव आता देवीला शरण आलेत आणि देवी सुक्तानं या जगदंबेची जी स्तुती करतायत ती आपण श्रवण करतोय. या जगदंबेची स्तुती करताना हे सगळे देव म्हणतायत की सर्व देवाहुनी वरिष्ठ यास्तव महादेवी नामश्रेष्ठ शिवाची पत्नी असे स्पष्ट शिवानाम म्हणून या सर्वांते उत्पन्न करीत म्हणून प्रकृती नाम निश्चित भद्र म्हणजे कल्याण होत भद्रा नामे करुणी या तुझ्या सर्व नामे करून तुझ कारुणे आमुचे नमन प्रतिनाम मंत्र जपोन नमस्कार असो सर्वदा. या प्रत्येक नावानं देव तिची स्तुती करतायत. ते म्हणतायत की भद्र म्हणजे मंगल करणारी म्हणून तू भद्र आहेस, सगळ्यांना उत्पन्न करणारी म्हणून तू प्रकृती आहेस, शिवाची पत्नी म्हणून आम्ही तुला शिवा म्हणतोय, तर सर्व देवाहून वरिष्ठ म्हणून तुला महादेवी म्हणतो. असं म्हणून त्या सगळ्यांना वंदन करून आता इथं रामबाबा वर्णेकर प्राकृतात अन्वय करताना सांगतायत रौद्रा नित्या गौरी धात्री ज्योत्स्ना चंद्र रूपिणी सर्वत्री सुखा कल्याण जनयित्री रिद्धी सिद्धी तु जन्म. रौद्रा, रौद्रा म्हणजे काय तर जी रुद्र रूपा आहे ती रौद्रा. रुद्र म्हणजे रडवणारा असा एक अन्वय सांगितला आणि त्या अनुषंगाने जे रौद्र म्हणजे जे रडवणार आहे तेच प्रचंड रूप धारण करणारी सुद्धा ही रौद्रा. आपण बघितलं मोठी मोठी ज्या वेळेला नैसर्गिक संकट येतात त्यावेळेला माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. पुरानं आलेल्या पुरानं अनेकांचे घरदार संसार धुवून गेले. काही ठिकाणी भूकंप होतात, गावाच्या गावं गाडली जातात, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, सगळ्या आसमंताची राख रांगोळी होते, वणवे लागतात, जंगल कोळसून जातं. अशा सगळ्याला रुद्ररूपा जगदंबाच म्हणावं लागेल. मग हे जर रुद्ररूप आहे, ती जर आई आहे तर ती रडवणारी कशी तर जगताच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे करावं लागतं ते ती करत राहते आणि म्हणून ती रुद्रा. नित्या म्हणजे जी अखंड आहे, नित्य आहे, ती कधी संपते का कधीच नाही. गौरी, गौरी या शब्दाचा शब्दशः अर्थ गौरवर्णा पण गौर म्हणजे पांढरी शुभ्र. ही पांढरी शुभ्र कशी तर सूर्याच्या प्रकाशाचा स्वतःचा रंग असला तरी सगळं उजळून टाकणारी ती गौरी. धात्री म्हणजे धारण करणारी. ज्योत्स्ना म्हणजे ज्योत्स्ना या शब्दाचा थोडक्यात अर्थ चांदणं. स्वतःच्या अस्तित्वानं सगळं जग प्रफुल्लित करणारी. सुखा कल्याण जनयित्री.
अशा रिद्धिसिद्धीला नमन केल्यानंतर निरुती पर्वत शोभा शर्वाणी दुर्गा दुर्गपारा सारा भवानी ख्याती कृष्णा धुम्रा सर्व कारणी अतिसौम्यात जन्म. या प्रत्येक नावाला एक छान असा अर्थ, भावगर्भ अर्थ आहे. दुर्गपारा, दुर्ग अपारा असा जर अन्वय केला तर जी कठीण आहे, अपार दुर्गम आहे, जिला साधणं सोपं नाही, अशी ती दुर्गपारा. सारा, सारा म्हणजे काय तर जी सार सर्वस्व स्वरूपिणी आहे, सर्वस्व रूप आहे ती सारा. भवानी, आपल्या सगळ्यांना तुळजापूरची भवानी माहिती आहे, कुलदेवता आपल्या असंख्य जणांची. पण भवानी या शब्दाचा अर्थ काय तर भव म्हणजे जगत आणि जगताची स्वामिनी ती भवानी, किंवा भव म्हणजे शंकर आणि त्या शंकराची स्वामिनी ती भवानी. म्हणजे एखाद्या वेळेला बोलीभाषेमध्ये अगदी सहजपणानं आपण एखाद्या स्त्रीबद्दल ज्या वेळेला अशा अपशब्दाच्या रूपात हे नाव घेतो त्यावेळेला आपण किती मोठ्या वैभवाचा अपमान करतो. जगताचं सामर्थ्य जिच्याकडे आहे, जगताची मालकी जिच्याकडे आहे, अशी ती भवानी. ख्याती, ख्याती म्हणजे कीर्ती. कृष्णा म्हणजे गौरीच्या अगदी उलट. गौरी म्हणजे गौरवर्णा, शुभ्रवर्णा, तर कृष्णा म्हणजे काळी. मग ती काळी म्हणून त्याज्य आहे का तर नाही. तर कृष्णाचा दुसरा अर्थ आहे कर्षणाती ती कृष्णा, जी ओढून घेते ती कृष्णा. सगळं जगत शेवटी जिच्याच चरणाशी येणार आहे अशी ही कृष्णा. धुम्रा म्हणजे जी धुरासारखी, आता काळी आणि गौरवर्णा या दोन्हीच्या मधली जी आहे ती धुम्रा. म्हणजे धुम्रा काय आहे तर धुम्रा हे विशेषण आहे. अर्थात सगळीच नावं तिला विशेषण आहेत, पण तरीही धूम्र म्हणजे धूर. धूर कधी असतो जिथं अग्नी आहे तिथं धूर असतो. मग हे विश्व ज्या अर्थी घडलंय, जे हे विश्व ज्या अर्थी सांभाळलं जातंय, हे विश्व ज्या अर्थी मोडलं जाईल, त्या अर्थी या विश्वाला घडवणारी, सांभाळणारी, मोडणारी कोणीतरी शक्ती अस्तित्वात आहे. या विश्वावरून जिच्या अस्तित्वाचा बोध होतो, म्हणजे जसा धुम्रावरून अग्नीचा बोध होतो, तसं जिच्यावरून या विश्वाचा बोध होतो अशी ही जगदंबा. अतिसौम्या, अतिरौद्रा, जगत प्रतिष्ठा. देवी, देवी म्हणजे काय तर दिव म्हणजे प्रकाशमान. जे प्रकाशमान करणार आहे ते देव, आणि जी प्रकाशमान करणारी आहे ती देवी. सर्व भूताचे ठाई जाण, जी विष्णुमाया म्हणती पूर्ण, त्या देवी कारणे नमन, असं आमुचे सर्वदा. आता इथून पुढची साधारणपणे जी नावं आहेत, आपण नेहमी ऐकतो की या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेती शब्दिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. किंवा या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण, धृतिरूपेण, चितिरूपेण, अशा प्रत्येक नावाने या जगदंबेचं जे वर्णन केलं जातं, तर या प्रत्येक नावाला एक स्वतंत्र असा अर्थ आहे. विष्णुमाया म्हणजे आपण पहिल्या चरित्रातच बघितलं, हे सगळं जग व्याप्त कशामुळे तर विष्णुमायेच्या निमित्ताने. आपण सगळेजण एकमेकाशी बांधलो गेलोय कुठल्या तरी अनुरागानं, कोणाशी वैरानं असेल, कोणाशी प्रेमानं असेल, कोणाशी शत्रुत्वानं, कोणाशी मित्रत्वानं, कोणाशी पुत्रभावाचा स्नेह आहे, कोणाशी पितृभावाचा स्नेह आहे. म्हणजे प्रत्येकाबरोबर आपलं काही ना काही नातं आपण जोडलंय. हे नातं म्हणजे या विष्णुमायेचीच ताकद आहे. या विष्णुमायेच्या तेजानंच आपण या सगळ्या जणांशी बांधले गेलेलो आहोत. जी सर्व भूतांचे ठाई चेतना ऐसे म्हणती पाही, तिज कारणे लवलाही, नमस्कार असोत सर्व. चेतना, ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीमध्ये चेतना असते, काहीतरी प्राण असतो, त्यावेळेलाच आपण तिला सजीव मानतो. आणि या सगळ्या जीवांच्या मध्ये जी चेतना आहे ती तू आहेस. कारण ती चेतना आपण आणू शकत नाही किंवा आपण काढूनही घेऊ शकत नाही. जे आपण निर्माणही करू शकत नाही, आपण नष्टही करू शकत नाही, अशी चेतना म्हणजे जगदंबा आहे. बुद्धिरूपानं जी विराजमान आहे, बुद्धी म्हणजे आपण कसं वर्तन करावं याच्यासारखं, याचंच मिळणार जे आपल्या अंतरंगातलं मार्गदर्शन आहे, तिला आपण बुद्धी म्हणू. फार तर जी निद्रा रूपानं स्थिर आहे, निद्रा म्हणजे झोप,
झोपेच्या रूपाने विराजमान असलेल्या जगदंबेला का नमस्कार केलाय? काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की या मंत्राचा उपयोग जर कधी अगदी तळमळत असूनही झोप येत नाही त्यावेळेला या देवी सर्व भूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः असा जप करत आपण ज्या जगदंबेचं चिंतन केलं की छान झोप येते, असाही काही जणांचा अनुभव आहे. पण निद्रारूपाला का वंदन आहे? तर निद्रा हा एका अर्थानं संहार आहे. आपला दिवस कधी संपतो? आपण झोपी गेलो की आपला दिवस संपतो. म्हणजे थोड्या काळासाठी आपल्या शरीराचं अंतर्गत कार्य सुरू असतं, पण तरी सुद्धा आपलं चलनवलन थांबलेलं असतं. आणि त्यामुळं होतं काय, तर शरीराच्या ज्या क्रिया पुढच्या आहेत त्या पुढच्या क्रिया पार पडण्यासाठी ताकद मिळते. म्हणजे निद्रा ही एका अर्थाने शक्ती आहे. सलग 4 दिवस एखाद्या मनुष्याला झोप मिळाली नाही तर त्याला भ्रम उत्पन्न व्हायला लागतात. म्हणजे तुमच्या शरीराला मिळणारी विश्रांती ही सुद्धा तुमच्या शरीराला मिळालेली ताकद आहे. आणि जे जे शक्ती रूप आहे त्या प्रत्येकाला आपण नमन करतो. म्हणजे निद्रा रूपेण जगदंबेला पण नमस्कार. क्षुधा, क्षुधा म्हणजे भूक. निद्रा रूप आपण बघितलं तसं क्षुधा रूप आहे. क्षुधा म्हणजे काय, तर भूक. भुकेला का देवीचं स्वरूप मानले? तर या भुकेमुळेच तर आपण एवढं सगळं करतोय. समजा मनुष्याला भूकच लागली नसती तर लहान बाळ रडलं असतं का? त्याला भूक लागते. पहिल्यांदा सृष्टीत आल्या आल्या पहिल्यांदा त्याला भूक लागते, भुकेची जाणीव होते, म्हणून ते रडतं आणि म्हणून त्याचं पुढचं कार्य सुरू होतं. आपण आतापर्यंत विद्यार्जन वगैरे जे करत आलो, जे अर्थार्जन करण्यासाठी आपण बाहेर पडतो, ते कशासाठी? कुणी जर कोणाला विचारले की तू काय एवढा उद्योग व्यवसाय करतोस, काय एवढी नोकरी करतोस, तर तो मनुष्य उत्तर देतो 2 वेळच्या भाजी भाकरीसाठी. अर्थात ही भाजी भाकरी कशासाठी, तर ती क्षुधा शांत करण्यासाठी. म्हणजे या सृष्टीचक्रात आपल्याला प्रवर्तित करायचं काम कोण करते, तर ही भूक करते. एखाद्या माणसाची भूक मेली तर ती अनारोग्यता निर्माण करते. चांगल्या पद्धतीनं चांगली प्रदीप्त अशी कडकडीत भूक लागणं हे सुद्धा उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळे ही क्षुधा देवी रूप आहे. छाया रूपे राहिली. छाया म्हणजे सावली. सावलीच्या रूपाने सुद्धा जी विराजमान आहे त्या जगदंबेला माझं नमन असो. शक्ती रूपाने राहील. निद्रा, क्षुधा ठीक आहे. शक्ती, शक्ती तर स्वयमेव जगदंबा आहे. शक्ती ही माणसाला कार्य करण्यासाठी सहाय्यभूत होते. एखाद दिवशी आपल्याला अशक्तपणा आला, अशक्तपणा म्हणजे काय, तर शक्तीचा अभाव निर्माण झाला तर आपण त्याला अशक्तपणा म्हणतो. तर आपण दैनंदिन कृत्य करण्यासाठी सुद्धा समर्थ असत नाही. म्हणजे शरीरामध्ये शक्ती असणं हे किती गरजेचं आहे. म्हणून या जगदंबेला शक्ती रूपाने आपण वंदन करतो. तृष्णा, तृष्णा म्हणजे तहान. आता ही तहान दोन्ही रूपाची आहे. म्हणजे क्षुधा ही अर्थातच दोन्ही रूपात बघितली पाहिजे. क्षुधा किंवा भूक आणि तहान ही फक्त शरीराची असते का? नाही. ती मनाची असते, ती ज्ञानाची असते, ती समाधानाची असते. म्हणजे थोडक्यात क्षुधा आणि तृषा या काय आहेत, तर अभावाची जाणीव म्हणजे क्षुधा आणि तृषा आहेत. आपल्याकडं काय नाही याची जाणीव ज्या वेळेला मनुष्याला होते त्यावेळेला तो मिळवण्यासाठी धावायला लागतो. आणि त्या अर्थानं क्षुधा आणि तृष्णा आपल्याला प्रवृत्त करत राहतात. जर एखाद्याला तहान लागलीच नाही तर तो पाण्यापर्यंत जाईल का? तो पाणी पिण्याचा प्रयत्न करेल का? पण तेच आपल्याला अतिशय तहान लागली तर आपण कितीही दूर ती पाण्याची विहीर असो, पाण्याचा स्रोत असो, आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. त्याचं कारण काय, तर आपण त्या तृष्णा भागवण्यासाठी, तृष्णा शमवण्यासाठी जातोय. आता शांती, शांती आणि क्षांती यांच्यात फरक आहे. क्षांती म्हणजे क्षमाशीलता, धारण करण्याची क्षमता. क्षमाशीलता किंवा धारण करण्याची क्षमता ही सुद्धा गरजेची आहे. उठसूट आपण प्रत्येक गोष्टीला जर नाकारायला लागलो तर आपण माणूस म्हणून जगू शकू का? आणि त्याच्या पुढे जाऊन जाती, जाती म्हणजे जात नव्हे तर जन्मरूपाने जी स्थिर आहे.
लज्जारूपेण संस्थिता. आपण यापूर्वीच म्हणलंय, कुलवंताकडे तू लज्जारूपान आहेस. ही लाज माणसाला काही ना काही करायला भाग पाडते ना, प्रवृत्त करते. क्षुधा आहे, तृषा आहे, मान्य आहे, पण माणसाला लाज नसती तर. एक संस्कृत सुभाषित आहे, त्याचा अर्धभाग आहे, कामातुराणाम न भयम न लज्जा. म्हणजे काम आवेगानं उद्युक्त झालेल्याला भय किंवा लाज असत नाही, पण आपल्याला लाज असते म्हणून आपण अनेक गोष्टींचं पालन करत राहतो, आपण मर्यादेत राहतो. त्यामुळे लज्जा ही सुद्धा जगदंबा रूपच आहे. शांती रूपेण संस्थिता. शांती. जर आपल्याकडे शांतताच नसेल तर आपण सदैव धावत राहू. तृष्णा, क्षुधा, निद्रा यांचं शमन होतं, आणि त्यांचं शमन झालं की आपल्याला पुढच्या कार्यासाठीचं बळ मिळतं. पण समजा ते शमन झालंच नाही तर ययातीसारखी आपली अवस्था होत जाईल. ययाती सगळ्या स्त्रियांचे उपभोग घेता त्याला श्रम म्हणजे त्याची क्षुधा क्षमली नाही, आणि म्हणून शेवटी मुलाचं सुद्धा तो तारुण्य मागायला लागला. इतका तो उन्मत्त म्हणता येणार नाही त्याला, इतका निर्लज्ज झाला. हे कशामुळं घडतं तर शांती नसल्यामुळं. आणि ज्या क्षणी त्याला ती शांती प्राप्त झाली त्या क्षणी त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. श्रद्धारूपेण संस्थिता हा अतिशय मोलाचा शब्द आहे. हे सगळं आपण करतोय, नवरात्र महोत्सव करतो, इतरही सण करतो, व्रत करतो, तप करतो. कशासाठी तर कुठल्या तरी एका अनामिक शक्तीवरती विश्वास ठेवून त्या सामर्थ्याची प्राप्ती आपल्याला व्हावी म्हणून आपण हे सगळं करत असतो. आणि आपल्याला हे मिळणार याची आपल्याला शाश्वती असते म्हणून आपण त्या श्रद्धेनं आपण हे कार्य करत असतो. जी सर्वभूती समान कांती रूपे असे जाण. कांती म्हणजे तेज. प्रत्येक मनुष्याला काही ना काही तेज असतं. कधी ज्ञानाचं असेल, कधी शरीराचं असेल, कधी ताकदीचं असेल, सामर्थ्याचं असेल, पण ते तेज प्रत्येक ठिकाणी असतं. कसाही मनुष्य असला तरी त्याच्या ठिकाणी असलेलं मनुष्य म्हणो किंवा कुठलाही जीव मात्र असो, त्याच्या ठिकाणी जे तेज आहे त्या भगवतीला नमन करा, जी लक्ष्मी आहे. आता लक्ष्मी या शब्दाचा फार विस्तृत अर्थ बघणं गरजेचं आहे. नोटांचं बंडल किंवा नाण्याची चळत, दागिन्यांची रास म्हणजे लक्ष्मी नव्हे. लक्ष्मी म्हणजे संपदा, जी तुम्हाला समृद्ध करते ती लक्ष्मी. फक्त आर्थिकदृष्ट्या संपन्न असणं म्हणजे लक्ष्मी आहे का तर वरती असलेले सगळे गुण ज्या वेळेला असतील त्यावेळेलाच ते आपल्या लक्ष्मीची प्राप्ती झाली. अत्यंत धनिक आहे पण कांती नाही, तेज नाही, लक्ष्मी आहे म्हणता येईल का? अत्यंत श्रीमंत आहे पण लज्जा नावाचा स्पर्शही नाही. अत्यंत श्रीमंत आहे, घरामध्ये अगदी नोकर चाकर सगळं काही आहे, पण जिथं क्षुधाच नाही, मिळालेल्या संपत्तीचा आस्वाद घेण्याचं सामर्थ्य नाही, त्याला लक्ष्मी म्हणता येईल का? नक्कीच नाही. लक्ष्मी म्हणजे ती जी तुम्हाला सुख मिळवून देते, त्या सुखाचा भोग घेण्याचं सामर्थ्य देते आणि त्या सुखाचा प्रत्यय इतराला देण्याची बुद्धी देते, ती लक्ष्मी. आणि म्हणून पुढचं रूप आहे वृत्तीरूपेण संस्थिता. प्रत्येक मनुष्याची स्वतःची अशी काहीतरी वृत्ती असते, प्रत्येक जीवाची अशी स्वतःची काहीतरी वृत्ती असते. एका संतांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. बऱ्याचदा एकनाथ महाराजांच्या नावाने ते उदाहरण सांगितलं जातं. पाण्यात बुडणाऱ्या विंचवाला ते संत वाचवत असतात. तो विंचू प्रत्येक वेळेला डंख मारत राहतो पण संत त्याला वाचवत राहतात. लोक म्हणतात, अहो तो विंचू तुम्हाला चावतोय, डंख मारतोय, प्रत्येक वेळेला का वाचवता? तर ते संत म्हणतात, तो त्याच्या वृत्तीला अनुसरून वागतोय, मी माझ्या वृत्तीला अनुसरून वागतो. वृत्ती म्हणजे ज्याप्रमाणे आपण वर्तन करावं अशी बुद्धी होते ती वृत्ती. जो स्वभाव आहे तोही वृत्ती, आणि आपण कमावण्याचं साधन म्हणजे सुद्धा वृत्ती. म्हणजे प्रत्येकाच्या चरितार्थाच्या साधनाला सुद्धा वृत्ती म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येकाच्या चरितार्थाचं साधन म्हणजे सुद्धा तूच आहेस. आणि त्याच्या पुढे जाऊन स्मृती रूपेण संस्थिता. स्मृती अर्थातच बुद्धी, स्मृती अर्थातच आठवण. आठवणीच्या रूपाने जी विराजमान आहे त्या स्मृतीरूप जगदंबेला नमस्कार. जर आपल्या काही लक्षातच राहत नसतं, अगदी काल घडलेलं आत्ता लक्षात राहत नसतं, तर हे विश्व चाललं असतं का? आपल्याला स्मृती आहे,
म्हणून आपण काही गोष्टी करू शकतो. ही स्मृती आहेत म्हणून बऱ्याच गोष्टी चांगल्या वाईट घडत राहतात. आणि स्मृतीबरोबर विस्मृतीही आहे म्हणून अनेक गोष्टी घडत राहतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्याप्रमाणे विरुद्धार्थी शब्दाने घ्यायच्या आहेत आपल्याला. क्षुधा आहे कारण तृप्ती आहे, तृप्ती आहे कारण क्षुधा आहे. वृत्ती आहे, त्या वृत्तीमध्ये असंख्य प्रकार आहेत. अलक्ष्मी आहे तशी लक्ष्मी आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण जगदंबेच्या एका रूपाला नमन करतो त्यावेळेला तिचं दुसरं रूपही आपल्याला तसंच प्रत्ययाला येतं. सकल भूती दया रूपानं जी वास्तव्य करते, दया, दयेनं सामर्थ्यानं जी भक्तांचं रक्षण करण्यासाठी जी समर्थ आहे. आणि पुढे जाऊन म्हटलं तुष्टी, म्हणजे अर्थातच मगाशी म्हटल्याप्रमाणे तृप्ती ही गरजेची आहे. क्षुधा आहे, भूक आहे, तहान आहे, त्याला कुठेतरी विराम पाहिजे आणि तो विराम जी देते ती तुष्टी. नाहीतर कुठल्याही अति सर्वत्र वर्जयेच्या नियमाप्रमाणे जे काही करू आपण ते जर बेभानपणानं करत सुटलो तर तो आचार ठरत नाही, तो व्याभिचार ठरतो. आणि त्यामुळं तुष्टी म्हणजे समाधानही गरजेचं आहे. सगळ्यात शेवटचं रूप म्हणजे मातृरूपेण संस्थिता, आईच्या रूपाने जी विराजमान. आता इथं आई म्हणजे फक्त शरीराची जननी का तर नाही. एखाद्या विषयी वाटणारी अकारण करुणा म्हणजे आई, अकारण करुणा म्हणजे मातृत्व. आपण सिग्नलला उभारलेलो आहोत. एखाद्या कळकट्ट वेशातली एखादी महिला एखादं तानं बाळ घेऊन येते. आपल्या डोक्यात पक्क बसलेलं असतं की नाही आपल्याला कुणालाही काही द्यायचं नाहीये. पण ज्या वेळेला आपण त्या बाळाकडे बघतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक सहज करुणा निर्माण होते आणि आपल्या तत्वाच्या विरुद्ध जाऊनही आपण तिथं पैसे देतो. आपल्याला माहिती आहे की कारणी लागणार नाही, पण ती अकारण करुणा जी असते ते त्यावरती कृपा करते, ते मातृत्व. आणि त्या मातृत्वाला स्त्रीचाच देह पाहिजे असं नाही, तो पुरुषाच्या शरीरात पुरुषाच्या अंतरंगातही तेच मातृत्व आहे, तीच वत्सलता आहे. आणि म्हणून जी मातृभावाने स्थित आहे त्या जगदंबेला वंदन असो. त्याच्या पुढे आणखी एक रूप आहे भ्रांती रूपेण संस्थित. भ्रांती म्हणजे भ्रम किंवा भ्रांती म्हणजे कमतरता. अपूर्णत्वाची जाणीव झाल्याशिवाय पूर्णत्वाकडचा प्रवास सुरू होत नाही. आपल्याकडे काहीतरी कमी आहे आणि ते जे कमी आहे ते मिळवण्याचा प्रयत्न आपण करावा म्हणून जी जाणीव होते ती भ्रांती. आणि त्या भ्रांतीला म्हणून तिथं देवी रूप मानले. सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री अशी सगळ्या जगाला व्याप्त असणारी जी चिती, चिती म्हणजे चैतन्याचं मूर्तरूप म्हणून जी जगदंबा विराजमान आहे त्या जगदंबेला नमन असो. अशा प्रकारे या देवांनी या जगदंबेची स्तुती केली. आणि ती स्तुती करत असताना त्यांनी तिला प्रार्थना केली की आमच्या सगळ्या आपदांचं निरसन कर. असं हे सगळं स्तवन सुरू असतानाच पार्वती तिथं गंगेत स्नान करण्यासाठी म्हणून आली. आणि तिने विचारलं की तुम्ही कुणाचं स्तवन करताय. त्यावेळेला तिच्या शरीरातून महासरस्वती, अष्टभुजा शुभ्रवर्णाशी महासरस्वती प्रगट झाली आणि ती म्हणाली की हे माझं स्तवन करतायत. शरीर कोशापासून जाहली म्हणून कौशिकी नाम पावली. आणि अशी कौशिकी बाहेर पडल्याबरोबर पार्वती कृष्णवर्णा झाली म्हणून तिला कालिका नाव मिळालं. या महासरस्वतीनं दिव्य रूप धारण केलं आणि त्या पुढचा जो पराक्रम आहे तो आपण पुढच्या भागांमध्ये श्रवण करूया. दुर्गा सप्तश्लोकीच्या पहिल्या 2 श्लोकानंतर तिसरा श्लोक आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा. या श्लोकाचं पठण, या श्लोकाचा जप याच कारणासाठी करतात की कुठल्याही अमंगळाचा नाश व्हावा, मंगल गोष्टीची प्राप्ती व्हावी म्हणून नित्य या मंत्राचा जप केला जातो. सर्व मंगल मांगल्य म्हणजे सगळ्या मंगलाचं घर असणारी, मांगल्य म्हणजे घर, सर्व मंगल मांगल्ये शिवे अर्थात परम कल्याणी, शिवे सर्वार्थ साधिके, सगळं काही देणारे हे जगदंबे आम्ही तुला शरण, सगळ्यांनी जिला शरण जावं अशी जगदंबा शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अशी जगदंबा आदिशक्ती सर्वांचं मंगल करणारी ही मंगलकारिणी त्र्यंबका गौरी आपल्या सगळ्यांवरती कृपा करो हीच त्या जगज्जननी चरणी प्रार्थना. जय जगदंब. उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. हल्ली खूप सुट्ट्या वाढल्या आहेत तुझ्या. तब्येत बिघडायला लागली ना सारखी. अगं मग तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये जा. तिथे कोणत्याही आजारावर अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चात इलाज केले जातात.
अवघ्या महाराष्ट्राच्या विश्वासाचे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र. आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी.